नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक अशी उक्ती आहे, सगळीकडेच वापरली जाते. ऑपरेशन इज सक्सेसफुल, पेशंट इज डेड. इंग्रजीमध्ये वापरली जाते, मराठीतही आपल्याला समजू शकते की ऑपरेशन थिएटरमधून शस्त्रक्रिया करून डॉक्टर बाहेर पडतात आणि बाहेर जे काय आप्तस्वकीय त्या पेशंटचे उभे असतात त्यांना डॉक्टर सांगतात की ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे, शस्त्रक्रिया छानपैकी पार पडली आणि पेशंट मेल आहे. आता यातला जो विरोधाभास आहे तो मी वेगळा समजून सांगायला पाहिजे असं बिलकुल नाही. कारण शस्त्रक्रिया ही माणसाचा जीव वाचवण्यासाठी एक उपचाराची पद्धती आहे आणि तो उपचार यशस्वी झाला तर पेशंट जगला पाहिजे. पण डॉक्टर सांगतात की उपचार यशस्वी झालाय आणि पेशंट मेलेला आहे. यातला विरोधाभास आणि विनोद बाजूला ठेवून आपण जर राजकारणाकडे बघितलं तर अनेक राजकारणी ज्या पद्धतीत आजकाल वागतात, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं याची एकमेकाची सांगड घालताना आपली तारांबळ उडते. आता साधी गोष्ट आहे, दिल्लीच्या ताज्या विधानसभा निवडणुकांचा निकाल बघा. आपण लागोपाठ 2 निवडणुका प्रचंड यश मिळवलं. पक्षाची स्थापना केल्यापासून अवघ्या 10 महिन्यात आपण निवडणुका जिंकल्या आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने का होईना पण थेट मुख्यमंत्री झालो. त्यानंतरच्या 2 निवडणुका आपण प्रचंड बहुमताने जिंकल्या, 70 मध्ये 67 आणि 70 मध्ये 62. आणि आज आपण दिल्लीची सत्ता गमावली. तर आपण कुठेतरी चुकलोय याचं भान आणि जाणीव आम आदमी पक्ष त्याच्या नेत्यांमध्ये किंवा केजरीवाल यांच्यामध्ये दिसते का? तर दिसत नाही. आणि त्यालाच म्हणतात ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट इज डेड. म्हणजे आम्ही चुकलेलो नाही, आम्ही केलं ते सगळं बरोबर केलंय. आम्ही निवडणुका पण योग्य रीतीने लढवल्या, पण हरलो. पक्ष मेलाय आणि डॉक्टर जिवंत आहे. हे अर्थात केजरीवाल यांच्यासारख्या नवख्या राजकारण्याच्या बाबतीत बोलणं सोपं आहे, कारण त्यांचा पक्ष नवा आहे. तुलनेने त्यांच्या पक्षातले बहुतांश नेते कितीही बनेल लोकांसारखे, भामट्यांसारखे वागत असले तरीही ते राजकारणी म्हणून नवे आहेत. राजकारणाच्या या निवडणूक आणि सत्तेच्या खेळामध्ये केजरीवाल आणि त्यांचे सहकारी नवे आहेत. पण काँग्रेस सारख्या पक्षाचं काय करायचं? जवळजवळ 125 नाही 150 वर्ष वयाचा काँग्रेस पक्ष आहे. हा काँग्रेस पक्ष गेली जवळजवळ 2-3 दशक रुग्णशय्येवर पडलेला आहे आणि त्याला नेमका कुठला आजार झालाय हे शोधून काढून त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा तात्पुरते असे काही उपाय योजले जातात. मला मुद्दा मी इथे सांगेन की मी साधारण 4-5 वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलेलं आहे, अर्धशतकाचा अधांतर म्हणून. 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, जे काँग्रेसचे सर्वोच्च लोकप्रिय नेते होते आणि 3दा निवडून येऊन पंतप्रधान झालेले होते, त्यांचं निधन झालं. तिथून काँग्रेस पक्ष रुग्णशय्येवर पडलाय असं माझं मत आहे. आणि 64 ते 14 या 50 वर्षात हळूहळू करत काँग्रेस स्वतःला तात्पुरतं बाळसं येईल असे अनेक प्रयत्न करत राहिला. त्यातून पक्ष सावरला, निवडणुका जिंकल्या गेल्या, सत्ता आल्या, स्वपक्षाच्या सत्ता आल्या, सत्ता गेल्यानंतर सत्ता आल्या, बहुमत आलं. पण 1984ला राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींच्या हत्येमुळे जे अफाट 400 इतकं लोकसभेत बहुमत काँग्रेसला मिळालं, त्यानंतर काँग्रेसला परत लोकसभेमध्ये बहुमत मिळवता आलेलं नाही. नरसिंहराव किंवा मनमोहन सिंग असे त्यांचे पंतप्रधान काँग्रेस पक्षाचे 3 टर्म 15 वर्ष देशाची सत्ता हातात घेऊन होते. पण तरीही काँग्रेस पक्षाला बहुमत मिळवता आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आणि 1996 पासून काँग्रेस पक्षाला विधानसभा लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष सुद्धा होता आलं नाही. 1996 मध्ये भारतीय जनता पक्ष हा लोकसभेत सर्वात मोठा पक्ष झाला, त्याला बहुमत मिळालं नाही तरी सर्वात मोठा पक्ष झाला. आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष एकदाही 100च्या खाली खासदार निवडून त्याचे आले नाहीत. 2014 नंतर भाजप दोनदा बहुमतात आणि एकदा बहुमत हुकलेल्या निवडणुका जिंकला, तरी 200च्या खाली मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपच्या खासदारांची संख्या आलेली नाही. आणि याच्या उलट गेल्या लागोपाठच्या 3 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला तोंड दाखवायला लाज वाटावी इतकी काँग्रेसची घसरण झालेली आहे, इतकी घसरण झालेली आहे. 44, 52 आणि 99 म्हणजे 100चा आकडा सुद्धा गेल्या 3 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण करता आलेला नाही. आणि या सगळ्या तिन्ही निवडणुका या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. अर्थात 2014ला जेव्हा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष हरला, तेव्हा काँग्रेस पक्षाच्या अधिकृतपणे अध्यक्षा सोनिया गांधी होत्या. पण पक्षाची सगळी सूत्र आणि सगळे निर्णय राहुल गांधींच्या हाती होते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि हे लागोपाठ 3 लोकसभा निवडणुकीतलं अपयश हे काँग्रेसचं आहे, त्यापेक्षा राहुल गांधींचं अपयश आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्ही कुठल्याही गांधीनिष्ठ केतकर स्वरूपाच्या कुमार केतकर स्वरूपाच्या काँग्रेसवाल्याशी किंवा काँग्रेस समर्थकाशी बोललात तर तो तुम्हाला एकच सांगेल, ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट इज डेड. काँग्रेसवरचं चाललेलं ऑपरेशन व्यवस्थित आहे, शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली आहे, पण काँग्रेस मेली आहे. त्यामुळे मेली आहे किंवा मरगळली आहे किंवा रुग्णशय्येवरून ती उठून बसायला पण शक्य नाहीये, अशा अवस्थेत का आहे याचं संशोधन, निदान करणं, तपास करणं आवश्यक आहे. तेवढं सोडून बाकी सगळं बोललं जातं. हे मी आज हा विषय एवढ्यासाठी घेतलाय की गेले 8-10 दिवस काँग्रेस पक्षामध्ये राहुल गांधी सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया करतायत असं अनेक काँग्रेस प्रेमी पत्रकार अगत्याने सांगतायत. काँग्रेसमध्ये लपलेले भाजपचे स्लीपर सेल काढून टाकले जात आहेत. काँग्रेसची दगाफटका करणारे घातपाती नेते बाजूला काढले जात आहेत. आणि जणू का अपेंडिक्स बाहेर काढावा किंवा कॅन्सरचा गोटा बाहेर काढावा तसं राहुल गांधी काँग्रेसवर एक शस्त्रक्रिया करतायत अशा भाषेत जी वर्णनं केली जातात ती ऐकून हसावं की रडावं कळत नाहीये. कारण या सगळ्यातून काँग्रेसला बाळसं धरताना आपण बघू शकत नाही आहोत. कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल ही 3च राज्य अशी राहिलीत की जिथे आज काँग्रेसची सत्ता आहे. आणि काँग्रेस टक्कर देऊ शकेल अशी सगळी राज्य, मी राष्ट्र म्हणत नाही, राज्य जिथे विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस टक्कर देऊन लढू शकते अशी राज्य 10पेक्षाही कमी झालेली आहेत. संपूर्ण उत्तर भारत, विंध्य पर्वताच्या वरचा सगळा भाग, एक पंजाब, हिमाचल वगळला तर काँग्रेस कुठेही लढण्याच्या अवस्थेत सुद्धा नाही. काल परवा म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणामध्ये काँग्रेसला लोकसभेत जे चांगलं यश मिळालं होतं ते सुद्धा विधानसभा निवडणुकीत अवघ्या 4 महिन्यामध्ये मातीमोल झालं. आणि जवळजवळ 4-5 महिने उलटून गेले, तिथे नवं सरकार आलं, तिसऱ्यांदा भाजप सरकार आलं, पण काँग्रेस पक्षाला विधानमंडळातला आपला विरोधी नेता सुद्धा ठरवणं शक्य झालेलं नाही. नेहमीप्रमाणे निवडून आलेल्या आमदारांनी एक चिठ्ठीचा ठराव पास केला, एक वाक्याचा ठराव प्रस्ताव संमत केलाय की हायकमांडने विरोधी नेता कोण तो ठरवावं, हायकमांडने मुख्यमंत्री कोण तो ठरवावं. हे जेव्हा सुवर्ण युग होतं काँग्रेसचं तेव्हाची हायकमांडची जी अवस्था होती ती आज राहिलेली नाही. कारण काँग्रेस पक्ष हा एक एक करत बहुतांश राज्यातून नामशेष झालेला आहे. लोकसभेच्या 543 जागांपैकी 300 कमीत कमी जागा अशा आहेत की जिथे काँग्रेस पक्षाला
निवडणूक लढवणं शक्य नाहीये आणि लढवली तर डिपॉझिट वाचवणं शक्य नाहीये. जिंकण्याची तर कल्पनाही करू शकत नाही. आणि अशा अवस्थेत जेव्हा काँग्रेस पक्षाची सर्जरी किंवा शस्त्रक्रिया राहुल गांधी करतात, असं त्यांची चमचेगिरी करणारे पत्रकार मोठ्या कौतुकाने सांगतात, तेव्हा हसायचं की रडायचं हा प्रश्न असतो. कारण राहुल गांधी जितकी जोरदार शस्त्रक्रिया करतात आणि यशस्वी करतात, त्यानंतर काँग्रेस अधिकच मातीमोल झालेली असते. हरियाणा, महाराष्ट्र आणि त्यानंतर नवी दिल्ली या 3 विधानसभांमध्ये काँग्रेसचा पराक्रम किती आहे हा मी वेगळा सांगायला नको. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला काय यश मिळालं, भाजप सत्तेत आलेला नसेल, पण काँग्रेसचा मित्र पक्ष म्हणणारा नॅशनल काँग्रेस, राष्ट्रीय कॉन्फरन्स हा पक्ष सत्तेत आहे आणि काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय सुद्धा तो सरकार चालवू शकतो. तीच गोष्ट झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाची आहे. त्यामुळे काँग्रेसची अवस्था इतकी, अर्धा डझन राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस सत्ता स्पर्धेत उरलेली नाही. आणि म्हणून मग असा प्रश्न येतो की राहुल गांधी शस्त्रक्रिया करतात म्हणजे काय करतायत. आणि ज्या नालायकांना हाकून लावलं जातं त्यांना गेली 10 वर्ष त्या त्या पदावर आणून बसवणारे कोण आहे? जयराम रमेश, वेणुगोपाळ, राजीव शुक्ला यांचा आता कसा खड्यासारखं त्यांना बाजूला केलं जाणार आणि ते बाजूला करणं हाच राहुल गांधींचा फार मोठा पराक्रम आहे, अशी जेव्हा वर्णनं केली जातात तेव्हा हसायचं मित्रांनो की रडायचं तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवा. पक्षाचा सर्वोच्च नेता असतो आणि जो सर्वोच्च नेता सगळे महत्वाचे निर्णय घेत असतो, तो नेता जर पक्षाला पक्षाच्या जीवावर उठलेला असेल तर मग त्या पक्षावर शस्त्रक्रिया म्हणजे प्रत्यक्षात त्या पक्षाच्या मर्डरचीच तयारी असते. मला आठवतं 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जयराम रमेश यांनी स्पष्टपणे एका मुलाखतीत सांगितलं होतं की राहुल गांधींना 2014ची निवडणूक पक्ष लढवतोय हे सुद्धा माहिती नव्हतं, कारण ते पक्षाची बांधणी करायला निघाले होते आणि पक्षाची बांधणी त्यांनी अशी केली की त्या निवडणुकीत 2014च्या काँग्रेस हा फक्त 44 खासदारां इतका तळागाळात जाऊन पडला की ज्याला विरोधी नेता म्हणून सुद्धा मान्यता मिळू शकत नाही. मग मला सांगा मित्रांनो की 10 वर्ष राजीव शुक्ला किंवा जयराम रमेश किंवा वेणुगोपाल अशी माणसं पक्षात काय करत होती? काँग्रेसच्या नेते किंवा काँग्रेसचा हायकमांड यांना स्वपक्षाच्या इतक्या दारुण पराभवाचं जेवढं दुःख होत नाही त्यापेक्षा अधिक या सोकॉल्ड पुरोगामी आणि काँग्रेस समर्थक पत्रकारांच्या वेदना असह्य असतात. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस कधी आता जिंकणार आहे म्हणून उतावळेपणाने मला या सगळ्या काँग्रेस समर्थक पत्रकारांची तुलना ही पाकिस्तानच्या क्रिकेट शौकीनांची करावीशी वाटते. जेव्हा जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना असतो त्यावेळेला हे पाकिस्तानचे खेळाडू असोत किंवा त्यांचे चाहते फॅन्स असोत, ते ज्या प्रकारच्या भाषेत बोलत असतात त्यापेक्षा प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे समर्थक विश्लेषक पत्रकार यांची भाषा वेगळी नसते. गेले, संपलं, आम्ही जिंकलो. हरियाणाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना. हरियाणाचे निवडणूक विधानसभेची काँग्रेस जिंकणार आणि काँग्रेस सरकार बनवणार. 10 वर्षानंतर काँग्रेस परत सत्तेमध्ये कसं पुनरागमन करणार याचे मोठमोठे मनोरे रचले जात होते. आणि अगदी मतदान होऊन एक्झिट पोल येऊन जेव्हा मतमोजणी चालू झाली तेव्हा सुरुवातीला जी पोस्टल मतं मोजली जात होती त्या मतांच्या आघाडीवर काँग्रेसला प्रचंड निर्विवाद बहुमत देऊन पहिला 1-1.5 तास मतमोजणीच्या दिवशी हे सगळे विश्लेषक हे अक्षरशः बागडत होते. आणि जर आपले चमचे पत्रकार इतके नाचत असतील तो काँग्रेसने लाडू आणि जिलब्या यांची प्रचंड मोठी ऑर्डर देऊन टाकली. ढोल ताशे मागवले तर नवल नव्हतं. पण हे सगळे विश्लेषक विसरतात, एक गोष्ट विसरतात की तुम्ही निवडलेला डॉक्टर
हा मुळात क्वालिफाईड डॉक्टर नाहीये. राजकारणातला सुद्धा क्वालिफाईड डॉक्टर नाहीये. अशा डॉक्टरच्या हाती पेशंटचं जीवन मरण सोपवलं तर त्या पेशंटचं मरण अपरिहार्य असतं. काँग्रेस जितकी आजारी नाही, त्यापेक्षा काँग्रेसवरच्या उपचारातून काँग्रेसची तब्येत दिवसेदिवस ढासळत गेलेली आहे. 2014 पासून हळूहळू करत राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाची धुरा आपल्याकडे घेतली, नेतृत्व आपल्याकडे घेतलं आणि त्या पक्षाचं हवं तितकं वाटोळं करून टाकले. हवं तितकं वाटोळं करून टाकले. निवडणुका ह्या जिंकण्यासाठी लढवायच्या असतात. कुठचीही लढाई किंवा कुठलाही सामना हा जिंकण्यासाठी असतो आणि निवडणूक ही सुद्धा लढाई किंवा एक सामना असतो. त्या सामन्यामध्ये जिंकायची इच्छा न बाळगता उगाच तात्विक आणि वैचारिक काहीतरी फुशारक्या मारायच्या, तर त्या वैचारिक फुशारक्या मारण्या इतकी बुद्धी सुद्धा ज्या माणसाकडे नाही, तो जर काँग्रेसचं नेतृत्व करत असेल तर काँग्रेसचा पराभव अपरिहार्य आहे. पण एखाद्या निवडणुकीमध्ये, एखाद दुसऱ्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून तो पक्ष संपला असं होत नाही. पण राहुल गांधींच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे त्यांनी काँग्रेसचे सगळे निर्णय घ्यायचं ठरवल्यापासून गेल्या 10-12 वर्षामध्ये ज्या 90-92 निवडणुका झाल्या, त्यामधल्या 3-4 निवडणुका सोडल्या तर जवळजवळ 90 पेक्षा अधिक निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अतिशय वाईट पद्धतीत हरली आहे. लज्जास्पद पराभव काँग्रेसला पचवावे लागलेत. आणि ते निकाल लागले की राहुल गांधी उठतात आणि परदेशी विश्रांतीला निघून जातात. इथे पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला, जनतेला आणि पत्रकारांना तोंड दाखवताना नाकी नऊ येतात. कारण प्रत्येक वेळेला ऑपरेशन सक्सेसफुल होतं आणि पेशंट मेलेला असतो. अगदी मध्य प्रदेश घ्या, राजस्थान घ्या, छत्तीसगड या सगळ्या निवडणुका घेतल्या तर तुम्हाला काय दिसतंय? प्रत्येक वेळेला राहुल गांधी ऑपरेशन करत असतात. 2019च्या निवडणुका हरल्यानंतर राहुल गांधींनी फार महान पराक्रम केला. त्यांनी त्या सगळ्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं, राजीनामा दिला. पण त्यानंतर 3-3.5 वर्ष काँग्रेस पक्षाला अध्यक्षच नव्हता. राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर दुसरा कोणीतरी नेमावा असं राहुल गांधींनी सांगितलं होतं. गांधी परिवाराच्या बाहेरचा काँग्रेस अध्यक्ष असावा ही राहुल गांधींची मागणी होती. पण ती सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींनी हाणून पाडली आणि सोनिया गांधी ज्या हंगामी अध्यक्ष म्हणून काम करत होत्या, म्हणजे त्या काहीच करत नव्हत्या आणि जवळजवळ 3-3.5 वर्ष काँग्रेस पक्षाला अध्यक्षच नव्हता. आपल्याला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा म्हणून 23 नेत्यांनी एक पत्र लिहिलं, तर त्यांना गद्दार ठरवण्यात आलं. इतका जबरदस्त काय तो अँटीबायोटिकचा डोस दिला की काँग्रेस निपचित पडायची वेळ आली. अध्यक्षाशिवाय हा पक्ष एक राष्ट्रीय पक्ष, ज्याने देशावर 50 वर्ष राज्य केलं, असा पक्ष 2.5 वर्ष अध्यक्षाशिवाय चालत होता. याला म्हणतात ऑपरेशन सक्सेसफुल. आणि आत्ता जे काय चाललंय, कोण राजीव शुक्लाला बाजूला काढला, वेणुगोपाळला बाजूला काढला, किंवा कुठचे 4 प्रभारी बदलले, किंवा कुठचे 2-3 प्रदेशाध्यक्ष बदलले. अशोक चव्हाणांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मग तात्पुरते बाळासाहेब थोरातांना केले, मग नाना पटोलेंना केले आणि आता ते हर्षवर्धन सपकाळ म्हणून आणलेले आहेत. मुद्दा असा असतो की तुम्हाला जर पक्ष चालवण्यामध्ये अगत्य नाही, आस्था नाही, घाई नाही, तर तुम्हाला निवडून सत्तेवर आणण्याची घाई सामान्य मतदार तरी कशाला दाखवेल, याचा तरी निदान काही मुठभर काँग्रेसवाल्यांनी विचार करावा. काँग्रेसमधून कोणतरी एकनाथ शिंदे उभा राहावा, काँग्रेसमधून कोणतरी अजितदादा उभा राहावा. त्यांनी जसं आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या विरुद्ध बंड करून त्या वरिष्ठांमुळे डबघाईला जाणारा आपापला प्रादेशिक पक्ष वाचवण्यासाठी
बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला आणि आज शिंदे आणि अजितदादा या दोघांचे पक्ष शाबूत आहेत. भले त्यांचे वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते हे बाजूला फेकले गेले, पण पक्ष जगला. त्याला सक्सेसफुल ऑपरेशन म्हणतात. कारण ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर पेशंट जगला पाहिजे. एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी केलेल्या ऑपरेशन यशस्वी झाल्यामुळेच त्यांचे पक्ष जिवंत आहेत, ठणठणीत आहेत, बाळसेदार झालेले आहेत. पण काँग्रेसमध्ये राहुल गांधी नावाचा डॉक्टर ऑपरेशन सक्सेसफुल करतो आणि पेशंट मरतोय. संपूर्ण कधी मारणार हे बघू आपण. कोमात गेलं एवढं खरंय. काँग्रेस आज कोमात आहे आणि तरीही राहुल गांधीच उपचार करतील हा हट्ट असेल तर मग काँग्रेस पक्षाला भवितव्य नाही. भवितव्य नाही. कारण आजाराचंच नाव राहुल गांधी असेल तर त्यातून काँग्रेसची सुटका होणार नसेल तर काँग्रेसच्या तब्येतीला भवितव्य कसं असेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.